धनंजय मुंडेंनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावरती आता रोहित पवार यांनी काय टीका केली आहे पाहूयात। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच। हे चुकीचंच आहे ना। एका गुंडाला जर तुम्ही पाठिंबा देत असाल त्याशिवाय जाहीर भाषणामध्ये हे योग्य नाही। तुम्ही राजकारण करत असताना जो तुमचा कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता जर गुंड असेल आणि गुंडाला तुम्ही उदो करत असाल हे कुणीही तिथं स्वीकारणार नाही। आणि हा जो वाल्मिक कराड आहे त्यांनी काय फक्त मराठा समाजावर अन्याय केला असा नाही, वंजारी समाजावर पण अन्याय केला, इतरही ओबीसी समाजावर अन्याय केलेला आहे। त्यामुळे हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात ती कोणाचीच नसतात, ते फक्त पैशाचे असतात, सत्याचे असतात आणि गुंडाशाहीचे असतात। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं अजित पवार म्हणतात। शिवराळ भाषेनंतर अजित पवार यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अकोल्यातील प्रचार सभेत अजित पवारांकडून ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। की कुठेतरी आपण काहीतरी थातुरमातुर सांगायचं ही माझी भावना नाहीये। मी शब्दाचा पक्का आहे। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं। अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपाडा असतो तिथं। मला काही शेतकऱ्यांनी वेगळं सांगितलं, त्याच्यात कुठं अजून राहिला असेल तर सांगा, आम्ही तुमचे आहोत। आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलो। आपल्याला विकास साधायचा जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे। बातमी महत्त्वाची आहे। हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे। ड्रायव्हरने ब्रेक ऐवजी एक्सेलेटरवर पाय दिल्यानं अपघात झाल्याचं खोसकर यांनी म्हटलंय। रिकामे लोक अपघाताबाबत तर्कवितर्क लावतात असंही हिरामण खोसकर यांनी म्हटलंय। माझ्या बाबतीत देखील असंच झालं होतं असंही खोसकरांनी बोलून दाखवलंय। आमदार साहेब, आपण आता माजी आमदारांची भेट घेतलेली आहे, तब्येतीची विचारपूस केलेली आहे, काय त्यांनी माहिती दिली आपल्याला? नाही, आता माहिती अशी दिली काल त्या नेमका नाताला घेऊन बाहेर झाले ते आणि अचानक गाडी आली आणि त्या गाडी नव्हती। काल मी याच्यामध्ये पाहिलं टी व्हीमध्ये आणि भेट घेणे गरजेचं सुखादुःखामध्ये आलं पाहिजे आणि त्यांच्या आडलावाडलांनी केलेलं पुण्य आणि त्यांचंही काहीतरी पुण्य गरीब दुबळेशी यायचं, त्याच्यामुळं तो थोडंसं म्हणजे खूपच एवढं मोठं अक्षरातून वाचल्या हे त्यांचं भाग्यच म्हणायचं। हा अपघात झाल्यानंतर 24 तासानंतर त्या कार चालकाला अटक झालेली आहे, मात्र तोपर्यंत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। नाही, आता हे चालूच राहतं, तर्कवितर्क लावतातच। बाई रिकामटे लावतोय, बाकी कोणी ना जे रिकामे ज्याला काहीच कामं नाही ना ते लावतोय। हे असं झालं, मला मी पडलो आणि चारचकर निवडून आले आता माझे आमदार, आणि मी पडल्यानंतर मी एक पेशंट घेऊन मुंबईला गेलो, तिथं मला गाडीमध्ये विषबाधा झाली। मला कमीत कमी 100 कार्यकर्त्यांनी सांगितलं का चारचकरांची विषबाधा केली, त्याच्यावर गुन्हा दाखल करा। परंतु तुम्ही सक्षम होतो, मी म्हणलं त्याचा काही संबंध नाही। मला जी काही विषबाधा झाली काही त्याचे बिस्किट दिलं गेलं ते लोक बाहेरचे होते। हे तर्कवितर्क ज्याला काम नाही, ज्याला राजकारण करायचं ते करतात, याच्यात काही नाही। आपल्यासोबत आमदार हिरामण खोसकर होते। आई वडिलांच्या पुण्याईमुळे ते सुरक्षित आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी ती आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। महाराष्ट्रभर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे असं केशव उपाध्ये म्हणतात। महायुतीचे नेते जमिनीवरती आहेत, जनतेमध्ये आहेत, प्रचाराच्या मैदानात आहेत, मात्र मवियाचे नेते कुठे आहेत असा सवाल केशव उपाध्यांनी उपस्थित केलाय। सभाच नाहीत, दौरे नाहीत, कार्यकर्त्यांना साथही नाही असं उपाध्यांनी बोलून दाखवलंय। महायुतीचे नेते प्रत्यक्ष मैदानावरती प्रचार करतायत, रणधुमाळी जोरात सुरू आहे। मात्र हे सुरू असताना महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत? या अख्ख्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेसचे कोणी नेते
यांच्या आपण कुठे सभा पाहिल्या, कुठल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते फिरतायत ते आपण पाहिले. खरं म्हणजे एक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना साथ देण्याऐवजी त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न हे नेते करत आहेत. तर महायुतीमध्ये असताना दत्तात्रय भरणे भाजपवर टीका करतायत असं प्रवीण मानेंनी म्हटलेलं आहे. भरणे यांना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा व्हायचा नाहीये असंही मानेंनी बोलून दाखवलंय. इंदापूर नगरपालिकेमध्ये प्रदीप गारटकर आणि भरत शहा यांच्यामध्ये लढत आहे. का राज्य हितली मंत्री जी होती त्यांनी कधी जाऊन त्यांना विचारलं का बाबा तुमच्या कृषी काय अडचण आहे तुमची, की जरा राज्य सरकारमध्ये काय प्रॉब्लेम आहे? इथल्या गोरगरिबांचीच कमी झाले असते ना पैसे, रक्कम का केलं नाही कमी त्यांनी? हा मला सांगा ना तुम्ही. घरपट्टी, पाणीपट्टी, शास्ती 5 वर्ष जर लोकांनी इथं संधी दिली कृष्णा भीमा विकास आघाडीला, तर गारटकरच्या नेतृत्वाखाली बारामतीपेक्षा इंदापूर सुंदर. हो सुंदर होणार 100%. कृष्णा भीमा विकास आघाडीचे 21च्या 21 उमेदवार प्रचंड बहुमतानं नागरिकांच्या मतदारांच्या आशीर्वादानं विजयी होणार आहेत. तर लाडक्या भावासोबत काही दोडके भाऊ आहेत असं चित्रा वाघ म्हणताय. तुमच्या इथे पण असा दोडका भाऊ आहे असंही वाघ यांनी बोलून दाखवलंय. चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर ही टीका केलेली आहे. दोडका भाऊ म्हणतो लाडकी बहीण योजना काय करायची, बायका खैरा खातात, काय म्हणतात खैरेच म्हणतात खबरा खातात. आता बघा एक भाऊ म्हणतो माझ्या बहिणीच्या हातामध्ये पैसे आले पाहिजे आणि दुसरा दोडका भाऊ म्हणतो की पैसे आले काय आपल्याला खर्रा खातात, खर्राला त्याची खरी जागा टाकून द्यायची का नाही आपल्याला? द्यायची का नाही द्यायची? तीच वेळ मैत्रिणींनो 2 तारखेची. बातमी महत्वाची आहे. कल्याणच्या शिळ रोड परिसरामध्ये सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याचं प्रकरण आणि मृत तरुणी 4 महिन्यांची गर्भवती होती. हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झालेला आहे. आरोपी विश्वकर्माकडून तरुणीवरती वारंवार अत्याचारही केले जात होते. शरीर संबंधाला नकार दिला म्हणून आरोपीकडून या तरुणीची हत्या करण्यात आली असंही या तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे.